ही दृश्य थेट पाहतोय. उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला आलेले आहेत. उद्धव ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा शिवतीर्थावर ते काही वेळातच दाखल होतील. शिवतीर्थावर जाण्यासाठी उद्धव ठाकरे निघालेले आहेत. काही वेळापूर्वी आपण पाहिलं शिवतीर्थाबाहेर अमित ठाकरे, मिताली ठाकरे हे सगळ्यांना तिळगुळाचं वाटप करत होते आणि नुकतेच उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत, पोहोचलेले आहेत आणि यानंतर हे सगळं कुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला सुद्धा जाणार आहेत. त्यापूर्वी शिवतीर्थावर उद्धव ठाकरे हे दाखल झाल्याची दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय. उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या भेटीला आलेला आहे. आज मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीनिमित्त ही भेट आणि त्यानंतर शिवतीर्थावरूनच ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनासाठी सुद्धा जाणार आहेत. मुंबई महापालिकांच्या मतदानापूर्वी ठाकरेंचं देवदर्शन पाहायला मिळतंय. नुकताच गाड्यांचा ताफा उद्धव ठाकरेंच्या शिवतीर्थावर दाखल झाला. ही नियोजित भेट आहे. उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या भेटीला आलेले आहेत आणि त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू कुटुंबियांसह मुंबादेवीच्या दर्शनासाठी सुद्धा निघणार आहेत. काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांची चर्चा सुद्धा झाली. अर्धा तासाची ही चर्चा होती आणि त्यानंतर शर्मिला ठाकरेंना आपण शिवतीर्थाबाहेर तिळगुळ वाटप करताना पाहिलं. त्यानंतर अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांना सुद्धा तिळगुळाचं वाटप करताना पाहिलं, त्यांच्या कार्यकर्त्यांना. आणि त्यानंतर आता हा उद्धव ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा शिवतीर्थावर दाखल झालेला आहे. उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत. आज मकर संक्रांत आहे आणि त्यानिमित्त ही त्यांची भेट आणि त्यानंतर हे दोन्ही ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनाला सुद्धा जाते. ठाकरे कुटुंब मुंबईची ग्रामदैवत मुंबादेवीचं दर्शन घेणार आहे. नुकतेच उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत. मकर संक्रांतीनिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि शिवतीर्थावरून ठाकरे बंधू सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनासाठी जातील. नुकतेच उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत. आपण जर पाहिलं असेल तर काही वेळापूर्वी अमित ठाकरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केलेली होती आणि मुख्यमंत्र्यांना त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले होते. त्यानंतर अमित ठाकरे हे शिवतीर्थाबाहेर मिताली ठाकरे यांच्यासोबत पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांना तिळगुळ वाटत होते आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे सहकुटुंब शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला आले आहेत आणि जेव्हा ते शिवतीर्थावर दाखल झाले तेव्हाची ही दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय. ताजी दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर आणि त्यानंतर आता काही वेळातच उद्धव ठाकरे सहकुटुंब तसेच राज ठाकरे सुद्धा भेट घेतील एकमेकांची आणि त्यानंतर मुंबादेवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. उद्या मतदान होत आहे, परवा निकाल लागेल आणि त्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधूंचं देवदर्शन पाहायला मिळत आहे. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये पुन्हा एकदा काय चर्चा होते ते पाहायला मिळणार आहे आणि या संदर्भात आणखी अपडेट घेणार आहोत. पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. पंकज, नुकतंच आपण पाहिलं उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत. सकाळी जी भेट झाली त्या संदर्भात आणि आत्ता जे दाखल झालेले आहेत त्या संदर्भात ही अपडेट हवी आहे. उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत. कालच निवडणुकीचा प्रचार जो आहे तो थंडावलेला आहे आणि आज मधला दिवस आहे, उद्या मतदान आहे. आजच्या दिवशी ठाकरे कुटुंबीय जे आहेत ते मुंबादेवीच्या दर्शनाला जाणं अपेक्षित आहे. ही संपूर्ण निवडणूक जी आहे मुंबईची निवडणूक मुंबईकर, मराठी माणूस आणि मराठी मतं यांच्या भोवती फिरत होती. त्यामुळे आज मुंबईचं जे आराध्य दैवत म्हटलं जातं, मुंबईचं मूळ देवता जी म्हटली जाते, त्या मुंबादेवीच्या दर्शनाला ठाकरे कुटुंबीय जे आहेत ते जाणार आहेत. उद्धव ठाकरे काही वेळापूर्वी मातोश्रीवरून निघाले आणि शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत. राज ठाकरे आहेत, अमित ठाकरे आहेत, संपूर्ण कुटुंब जे आहे ठाकरे बंधू जे आहेत ते शिवतीर्थावर निघून मुंबादेवीच्या दर्शनाला जातील. उद्याच्या निवडणूक आहे, मतदान आहे, त्या संदर्भात आशीर्वादून निवडणुकीला दोघे ठाकरे बंधू सामोरं जातील. आणि पहिली निवडणूक आहे ज्या ठाकरे बंधू एकत्र गेल्या 20 वर्षानंतर एकत्र येत आहेत आणि निवडणुकीला सामोरे जात आहेत. अगदी. आणि मुंबादेवीच्या दर्शनाला गेल्यावर सुद्धा हे दोन्ही ठाकरे बंधू मतांचा जोगवा मागतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. पंकज, धन्यवाद. अपडेट घेत राहू.